नमस्कार, मी माधुरी माधुरीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आणि आज आपण बनवणार आहोत छोले मसाला। छोले मसाला अगदी साध्या व सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत। अगदी झटपट अशी ही रेसिपी होते। चला तर आपण सुरुवात करूया छोले बनवायला। मी इथे 1 वाटी छोले रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आणि इथे पाहू शकता आपले छोले छान भिजले आहेत। आपले छोले भिजून छान असे दुप्पट झालेत। छोले किमान 7 ते 8 तास पाण्यामध्ये भिजले पाहिजेत, तेव्हाच ते छान मऊसूत असे शिजतात। आपण आता यातलं सर्व पाणी काढून आपण कुकरमध्ये छोले काढून घेऊया। आपण आता सर्व छोले कुकरमध्ये काढून घेऊया। छोले मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत। आपली इथे छोले भिजतील एवढा पण पाणी घ्यायचं आहे। तर इथे मी 1.5 ग्लास पाणी घेतलंय। आपण आता याच्यामध्ये टाकूया 1 चमचा मीठ। आपण आता झाकण लावून याच्या 3 शिट्ट्या काढून घेऊया। आपले छोले शिजतायत तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथं एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे। आपण अशा पद्धतीने हा चिरून घ्यायचा आहे। तसेच एक टोमॅटो बारीक चिरून घेतलाय, अद्रक अर्धा इंच, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धी वाटी सुकं खोबरं, मुठभर कोथिंबीर, 1 चमचा जिरे, 1 तुकडा दालचिनीचा, 4 लवंग। आपण आता हे सर्व मिक्सरला बारीक वाटून घेऊया। आपण याच्यामध्ये टाकूया कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण, लवंग, दालचिनी, जिरं, सुकं खोबरं मी किसून घेतलंय ते टाकूया। आणि आपण टाकूया मुठभर कोथिंबीर। कोथिंबीर छान अशी स्वच्छ धुवून घेतली आहे। आपण आता याचे एक वाटण तयार करून घेऊया। इथं आपलं वाटण बनवून तयार झालंय। आपण आता छोले चेक करूया। तर इथं पाहू शकता आपले छोले छान मऊसूत असे शिजलेले आहेत। मी इथं गॅसवर एक कढई गरम करायला ठेवली आहे। आपली कढई गरम झाली की आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। मी इथं कढईमध्ये 4 चमचे तेल घेतलंय। तुम्ही तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आपण आता याच्यामध्ये आपण जे वाटण तयार केलंय ते टाकूया। आपण आपला मसाला छान असा भाजून घेऊया। इथं आपला मसाला छान असा भाजून झालाय आणि आपण मसाला 2 ते 3 मिनिट छान असा तेलामध्ये भाजून घेतलेला आहे। आपण आता याच्यामध्ये मसाले टाकूया। मी इथं 1 चमचा घरगुती मसाला, आपला घरचा जो मसाला असतो तो घेतलाय, लाल तिखट, तसेच काश्मीरी लाल मिरच पावडर 1 चमचा, धना पावडर 1 चमचा, अर्धा चमचा गरम मसाला। आपण आता हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया। अगदी 1 ते 2 मिनिट फक्त आपण हे मसाला या तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे, नाहीतर खाली लागतो आणि आपला मसाला करपतो, तो छान लागत नाही। इथं आपला मसाला छान असा भाजून झालाय। आपण आता याच्यामध्ये छोले टाकूया। आणि छान असं हे मिक्स करून घेऊया। आपण याच्यामध्ये थोडं पाणी टाकूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलंय, ते आपण पाणी टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करूया। आपण यामध्ये आणखीन थोडंसं पाणी ॲड करूया। आपण आता टाकूया चवीनुसार मीठ।
आपण छोले शिजताना मीठ टाकलं होतं, त्यामुळे आता थोडंसं मीठ टाकायचं आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकू शकता. मी इथे आणखीन 1 चमचा मीठ टाकलं आहे आणि आपण आता एक उकळी काढून घेऊया. इथं पाहू शकता आपल्या छोलेला छान अशी उकळी आली आहे आणि आपण आता 2 ते 3 मिनटं फक्त गॅसवरती ठेवायचं आहे, नंतर गॅस बंद करूया. इथं आपले 4 ते 5 मिनिट झालेले आहेत आणि इथं पाहू शकता आपले छोले बनून तयार झालेत आणि आपल्या छोलेची कन्सिस्टन्सी पाहू शकता किती छान आहे. तसेच आपले छोले अगदी झटपट आपण तयार केलेत आणि आपण आता हे सर्व करूया. आपण आता छोले सर्व करूया. इथं आपले छोले सर्व करून झालेत आणि इथं पाहू शकता आपले छोले दिसायला किती आकर्षक दिसत आहेत, तसेच खायला ते अप्रतिम असेच लागतात. इथं पाहू शकता आपली रेसिपी किती छान दिसतीये. आपण बनवले आज छोले मसाला. तर छोले मसाला दिसायला जेवढा आकर्षक आहे तसंच खायलाही तो अप्रतिम असाच लागतो. आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.